बघा इथं आता उत्तरार्धामध्ये पाहता आपण फलंदाज इथनं बाद झाला मंगेशच्या पारीसंत. पहिले 2 चेंडू निघून गेले. तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. तर चिंचगामला संघ आपण जे बसलेत ना प्लेयर ते प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या. एकाच जागे बसू नका कारण की शेवटच्या मॅचेस आपल्याला या ठिकाणी पार पाडायचे आहेत. पाहायचं आता इथं मात्र फलंदाज मंगेश बाद झाला. नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल. प्रकाश या बॉलवरती पाहायचं. इथनं पाहिलं तर सुरेख चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची धाब देऊ देत नाहीये. तब्बल जर विचार केला इथे समीकरण तर 30 धाब्यांचं 42 धाब्यांचं 42 धाब्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मात्र यावेळी पाहायचं चेंडू हवेत. इथनं मात्र पाहायला मिळेल विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद झाला तो म्हणजे प्रकाश पारीसंत इथनं हातमध्ये टीमला. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत वावरले विद्यमान सदस्य आदरणीय योगेशजी ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालं तर त्यांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. डेफिनेटली पाहता आपण या ठिकाणी ह्या बॉलवरती या षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. इथनं मात्र या षटकामध्ये विचार केला तर एकही धाव आली नाहीये. अकाउंट आतापर्यंत ओपन झालं नाही हातमध्ये टीमचं. तब्बल 42 धाव्यांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. 18 चेंडूमध्ये 42 धावा जमवायच्या होत्या. पहिलं षटक पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये मला तर असं वाटतं की पोखरवाडी टीमचं श्यामनं षटक फेकलं होतं आणि 3 गडी बाद केले होते. मात्र या ठिकाणी आपण पाहता या षटकामध्ये 4 चेंडू डॉट आलेत आणि 2 गडी बाद केलेत. एकही धाव आली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी विशाल वाघमारेच्या माध्यमातून केली जाते P1च्या षटकामध्ये. इथनं आता गोलंदाज वापरला जाईल रामदास एकलव्य भिलवले टीमचा दुसरा गोलंदाज असेल. मित्रांनो पहा समीकरण 18 चेंडू आणि 42 धावांचं होतं म्हणजे 3 षटकं 42 धावा असं टार्गेट होतं. आता बघायचं इथनं 2 षटकं 12 चेंडू आणि